अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी महत्त्वाचे अपडेट आले आहेत. काय अपडेट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा तुम्ही माझं चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्याला अंगणवाडीबद्दल कोणती डिटेल आले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. दिनांक 23 मार्च 2026 पासून अंगणवाडीची वेळापत्रक या ठिकाणी बदल करण्यात आला आहे. 23 मार्चपासून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे या जिल्ह्याचं. भरपूर सेविका आणि मदतनीस ताईंनी मला कमेंट केलं होतं की सर आमच्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत अपडेट आली नाही किंवा 23 मार्च जो मार्च महिन्यामध्ये अंगणवाडी ओपन करण्याचं वेळ आणि क्लोज करण्याची वेळ दिली असते प्रत्येक जिल्ह्याचं, ते आमच्या जिल्ह्यात अजूनपर्यंत अपडेट आलं नाही असं मला कमेंट करून विचारत होते. तर या व्हिडिओच्या माध्यमातून या जिल्ह्याचं आपण वेळापत्रक कोणत्या जिल्ह्याचं आहे, अंगणवाडी किती वाजता ओपन करायचे, किती वाजता क्लोज करायचे आणि यावेळेस आपल्याला कोणतं काम कोणत्या वेळेस करायचं आहे हे डिटेलमध्ये आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर त्याला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. दिनांक 18/3/2026 हे परिपत्रक काढण्यात आलं आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना जिल्हा परिषद नाशिक, हे जिल्हा परिषद नाशिकचं एकात्मिक बालविकास विभागाकडून हे परिपत्रक काढण्यात आलं आहे 18/3/2026. बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, सर्व जिल्हा नाशिक. विषय आहे राज्यातील वाढत्या तापमानाचे प्रमाण लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण अंगणवाडी केंद्र भरवण्याच्या वेळेत बदल करण्याबाबत परिपत्रक आहे. आता भरपूर मदतनीस आणि सेविकाताईंचं कमेंट असतं की सर आमचं शहरी भागामधलं अजूनपर्यंत आमचं वेळ बदल करण्यात आला नाही, असं भरपूर कमेंट केलं आहेत. पण हे आपण नाशिक जिल्ह्याचं ग्रामीण भागाचं आपल्याला कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं, किती वाजता आपल्याला अंगणवाडी ओपन करायचं आहे, क्लोज करायचं आहे, हे सर्व आपल्याला कोणत्या वेळेस किती वेळ आपल्याला काम करायचं आहे हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. जसं शहरी भागाचं वेळापत्रक आलं लगेच या चॅनलवरती मी अपलोड करणार आहेत, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. उपरोक्त संदर्भांवर राज्यातील वाढत्या तापमानाचे प्रमाण लक्षात घेता ग्रामीण अंगणवाडी केंद्र भरवण्याच्या वेळेत बदल करण्याबाबत पत्र प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे अंगणवाडी केंद्र भरवण्याचे वेळापत्रक देण्यात येत आहे. दिनांक 23 मार्च 2026 पासून दिनांक 30 जून 2026 या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्र सकाळी 7 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत भरवण्याबाबत वेळ निश्चित करून देण्यात येत आहेत. तर बघा, आपण मागच्या काही जिल्ह्यामध्ये पाहिलं होतं सकाळी 7 ते 11:30पर्यंत पाहिलं होतं आणि काही जिल्ह्यामध्ये 8ला ओपन करायचं आणि त्यांचं 12ला बंद करायचं, 12:30ला बंद करायचं. काही जिल्ह्यामध्ये 7 तर काही जिल्ह्यामध्ये 12:30 क्लोज करायचं. आता या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये असं का देण्यात आलं 7 ते 1:30 वाजेपर्यंत? बघा 1:30 वाजता खूप त्या ठिकाणी टेम्परेचर असतो. पण या ठिकाणी जर या जिल्ह्यामध्ये जर तापमान 1:30 वाजता जर कमी असेल तर हा वेळ निश्चित करण्यात आला आहे. तर आपल्याला तसंच खालील बाबीचे कटाक्षाने पालन करण्यात यावे. तर आपल्याला हे खालील जो टेबलमध्ये कामकाज दिलं आहे, कामकाज तपशील, निर्धारित वेळ आणि एकूण कालावधी, तर आपल्याला हे कामकाजसुद्धा बघायचं आहे. तर बघा, एक अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे, निर्धारित वेळ देण्यात आले 7 वाजता अंगणवाडी ओपन करायचे, 7 ते 7:15पर्यंत. एकूण कालावधी 15 मिनटं तुम्हाला या ठिकाणी देण्यात आले आहेत. दुसरा आहे पूर्वशालेय शिक्षणासाठी 7:15 ते 8:15पर्यंत, म्हणजे 60 मिनटं ह्या पूर्वशालेय शिक्षणाचं काम आपल्याला करायचं आहे. नंतर अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप सकाळी 8:15 ते 8, 8:30, 15 मिनटं हे काम करायचं आपल्याला. चौथा, पूर्वशालेय शिक्षण आपल्याला सकाळी 8:30 ते 10:15, म्हणजे 105 मिनटं पूर्वशालेय शिक्षण आपल्याला काम करायचं आहे. 5 नंबर, अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटपसाठी सकाळी 10:15 ते 10:45, म्हणजे 30 मिनटं आपल्याला काम करायचं आहे. 6 कॉलम आहे, अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरचे नोंदी अद्ययावत करण्यासाठी सकाळी 10:45 ते 11:30, म्हणजे एकूण 45 मिनटं आपल्याला हे काम करायचं आहे. 7 नंबर, संदर्भ सेवा दुपारी 11:30 ते 12, म्हणजे या वेळेस आपल्याला 30 मिनटं आपल्याला काम करावं लागणार आहेत. 8 नंबर आहे, गृहभेट, गरोदर महिला, स्तनमाता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन, समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम आपल्याला दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत, म्हणजे एकूण 90 मिनटं आपल्याला
हे काम करायचं आहे. एकूण टोटल मिनिट आहे 390 मिनिटं आपल्याला हे सर्व कामं करायचं आहे. आता भरपूर मदतनीस आणि सेविकाताईंचं कमेंट येतं, की सर आमच्याकडे ही वेळ लागू केली गेली आहे अंगणवाडी ओपन करायची आणि क्लोज करण्याचं. काही जिल्ह्यामध्ये तापमान कमी असेल, काही तालुक्यामध्ये तापमान कमी असेल, त्यानुसार ते परिपत्रक काढलं जातं. जर नाशिक जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जर टेम्परेचर कमी असेल आणि त्यांनी जर टेम्परेचर कमी असतील तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे, सकाळी 7:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत अंगणवाडी आपल्याला त्या ठिकाणी क्लोज करायचे. वरील सुधारित वेळापत्रकप्रमाणे अंगणवाडी स्तरावरील कामकाज करण्याकरिता आपल्या अधीनस्थ प्रवेशिका अंगणवाडी सेविका यांना सूचना निर्गमित करण्यात याव्यात. दिनांक 1 जुलै 2027 पासून पुढे पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे कामकाज करण्यात यावे. प्रताप पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांचं सिग्नेचर आहे. तुम्हाला काही डाऊट असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच कमेंट करा. आणि नेक्स्ट शहरी भागासाठी जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल, परिपत्रक बघायचं असेल, वेगवेगळी माहिती बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.